नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या पण लेक्चरला आपण सबस्टिट्यूशन मेथड बघणार आहोत। मागच्या लेक्चरला आपण सबस्टिट्यूशन मेथडला लागणारे फॉर्म्युले त्याचबरोबर त्या फॉर्म्युलाचा वापर करून कशा पद्धतीने एक्झाम्पल तयार करता येऊ शकतात हे आपण बघितलंय। आता या लेक्चरला आपण काही टिपिकल एक्झाम्पल आहेत जी टेक्स्ट बुक मधलीच आहेत, पण ती थोडीशी अवघड एक्झाम्पल आहेत। त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागतंय। मग असे एक्झाम्पल बघणार आहे, ठीक आहे। मग आता लक्ष द्या। त्यातलं पहिलं एक्झाम्पल, आता तुम्हाला मागच्या लेक्चर मधले जेवढे पण फॉर्म्युले ते तुमच्या समोर असतील, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूशन करताना नक्की कोणत्या पार्टला काय पुट करायचंय ह्या गोष्टी क्लिअर राहतील, ठीक आहे। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, y = cos इनव्हर्स ऑफ e⁻x - e⁻x, ठीक आहे। आणि खाली e⁻x + e⁻x। यातला पहिला बदल असा असेल की हा जो e⁻x आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायला लागेल 1/e⁻x मध्ये। म्हणजे पहिला बदल आपण असा करूयात बघा, y = cos इनव्हर्स ऑफ इथं e⁻x मायनस हा जो e⁻x आहे त्याला मी काय लिहितो बघा, 1/e⁻x लिहितो, डिवायडेड बाय खाली e⁻x प्लस 1/e⁻x असणार आहे। क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे। आता हे झाल्यानंतर ह्या e⁻x न क्रॉस मल्टिप्लाय करायचं दोन्हीकडे पण, न्यूमरेटर मध्ये पण डिनॉमिनेटर मध्ये पण। म्हणजे काय तयार होतंय बघा, y = cos इनव्हर्स ऑफ e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर -1 आणि या ठिकाणी e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर +1 येणार इथं। आणि हा जो डिनॉमिनेटर मधला e⁻x आहे तो काय होणार, एकमेकाला कॅन्सल होणार, त्यामुळे तो लिहित नाही मी। करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे। आता याचा पुढचा पार्ट असा आहे की इथं नक्कीच सबस्टिट्यूशन करायचंय कशाला आणि फॉर्म्युला तयार कशाचा होतोय। तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये एक फॉर्म्युला माहिती आहे जो आहे cos 2θ चा। मग तो फॉर्म्युला काय सांगतोय बघा, तो फॉर्म्युला असं सांगतोय की cos 2θ = 1 - tan² अपॉन 1 + tan²θ। हा फॉर्म्युला आपल्याला जर यूज करायचा असेल ह्या एक्झाम्पल मध्ये, तर या फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट समजून घ्या, 1 ही पोझिशन पहिल्यांदा आहे पुढं, ठीक आहे। आणि नंतर मग वरती 1 मायनस पुढचं tan² आहे। आता इथं -1 असल्या कारणाने तुम्हाला इथं डायरेक्ट e⁻x ला पुट करता येत नाही। मग या ठिकाणी काय करणार आपण, सिम्प्लिफिकेशन कसं करायचं नीट लक्ष द्या। सिम्प्लिफिकेशन मध्ये आपण असं करूयात की y = cos इनव्हर्स ऑफ, ह्या न्यूमरेटर मधून मी मायनस साइन काय करणार आहे, कॉमन काढणार आहे। आता न्यूमरेटर मधून जर मी मायनस साइन कॉमन काढलं तर आतमध्ये हा जो e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो जो सध्याला पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होणार, आणि हा -1 काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार मायनस कॉमन काढल्यानंतर। बरं, मायनस कॉमन काढण्यामागचं कारण काय, पहिल्या पोझिशनला आपल्याला 1 पाहिजे, मायनस e⁻x चा ब्रॅकेट इथे काय करणार आहे आपण, स्क्वेअर, जसं की 1 मायनस पुढं tan²θ। त्यानंतर खालच्या पार्ट मध्ये काहीच बदल नाहीये, 1 + e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे बघा, e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर +1 होतं। आता ऍडिशन मध्ये पोझिशन बदलली तरी काय फरक पडतो का, नाही। त्यामुळे e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर +1 च्या जागेवरती मी 1 + e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं। खरं मायनस असेल तर तुम्हाला जर तुम्हाला पोझिशन बदलायच्यात, साइन बदलायचे, तर मायनस साइन तुम्हाला कॉमन काढावं लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे। इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन लक्षात आलं असेल तुमच्या। आता या स्टेप नंतर जर तुम्ही नीट बघितलं तर हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला पूर्णपणे, हा सगळा पार्ट जर आपण थीटा मानला तर या ठिकाणी हा पार्ट तयार झालाय cos इनव्हर्स ऑफ -θ। आता cos इनव्हर्स ऑफ -θ ह्याची आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधली, कोणती आहे सांगा इथं, तर ती आयडेंटिटी आहे पाय मायनस cos इनव्हर्स θ। काय आहे, पाय मायनस cos इनव्हर्स θ। कारण जर -θ हा मायनस साइन कॅन्सल करायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला इथं पुट करावा लागणार आहे। मग मी सेम फॉर्म्युला इथं पुट करतोय, नीट लक्ष द्या, y = पाय मायनस आणि मी काय लिहितोय बघा, cos इनव्हर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट। आता हे मी मायनस साइन लिहिणार का, नाही लिहिणार का, ह्या मायनस साइन मुळे म्हणजेच ह्या -θ मुळे आपण हा बदल केलाय की पाय मायनस, आणि पुढे जो θ आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा सगळा जो पार्ट आहे तिथं मायनस साइन बाहेर नसणार आहे ब्रॅकेटच्या। मग इथं काय येणार आहे, 1 - e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 + e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर। इथपर्यंत लक्षात आलं। या स्टेप नंतर खाली सिम्प्लिफिकेशन आहे, सबस्टिट्यूशन आहे, सबस्टिट्यूशन काय, पुट e⁻x = काय पुट करणार आपण इथं, tan θ, सरळ दिसतंय। 1 - tan²θ पाहिजे असेल तर e⁻x ला tan θ पुट करावं लागेल, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे tan²θ येणार आहे। क्लिअर आहे, ओके। म्हणजे आता इथं काय येणार बघा, y = पाय मायनस cos इनव्हर्स ऑफ 1 मायनस काय येणार इथं, tan²θ अपॉन 1 + tan²θ। क्लिअर इथपर्यंत,
ओके, मग आता इथं बघा y इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ, या ठिकाणी काय येणार कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे ना, हा कुणाचा फॉर्म्युला आहे पूर्ण कॉस टू थिटा, म्हणजे या पूर्ण फॉर्म्युलाला मी रिप्लेस करू शकतो कशानं कॉस टू थिटाच्या फॉर्म्युलानं, म्हणजे इथं या सगळ्या अख्ख्या ब्रॅकेटला मी रिप्लेस केलं कॉस टू थिटानं, का केलं कळालं, कारण त्याचा तो फॉर्म्युला आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे कॉस इनवर्सला कॉस काय होतो कॅन्सल, राहिलं काय फक्त मग y इक्वल टू पाय मायनस 2 इंटू सांगा थिटा. आता इथं तर e रेस टू एक्स ची व्हॅल्यू टॅन थिटा आहे, तर थिटा बरोबर काय येणार टॅन इनवर्स e रेस टू एक्स इक्वल टू काय येते थिटा, टॅन इनवर्स e रेस टू एक्स इक्वल टू काय आलं थिटा आलं, म्हणजे या ठिकाणी काय येणार टॅन इनवर्स e रेस टू एक्स येणार आहे. करेक्ट आहे. ओके, सांगा y आता ह्या स्टेप नंतर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy बाय dx इक्वल टू पायचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0 मायनस 2 तसंच राहणार आहे इंटू टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस e रेस टू एक्स चा स्क्वेअर इंटू e रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे 0 काढलं तर -2 इंटू e रेस टू एक्स अपॉन 1 प्लस e रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणा किंवा e रेस टू 2x म्हणा तरी चालतंय. म्हणजे पहिलं एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलंय पूर्णपणे. ठीक आहे, आता यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूयात. पहिलं एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेतला असेल. ठीक आहे, इथं व्हिडिओ पॉज करा, पूर्णपणे एक्झाम्पल लिहून घ्या, कारण हे टिपिकल एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये हे सिम्प्लिफिकेशन फार इम्पॉर्टंट आहे, सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके, हा पार्ट झाला. आता यानंतर हा पार्ट बघा, इथं पण सिम्प्लिफिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. मग आता या ठिकाणी काय येणार बघा y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, आता हे 4 रेस टू एक्स प्लस 1/2 आहे. जसं की तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे a रेस टू m प्लस n असं असेल तर आपण लिहितो a रेस टू m इंटू a रेस टू n, ही 8th स्टँडर्ड मधली इंडायसेसची प्रॉपर्टी आहे. करेक्ट. मग आता m म्हणजे कोण आहे इथं x, n म्हणजे कोण आहे 1/2. मग आपल्याला या पार्टला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 4 रेस टू x मल्टिप्लाय बाय 4 रेस टू इथे किती येणार आहे 1/2 येणार आहे. ठीक आहे, ओके, आणि खाली अपॉन 1 प्लस इथं 2 रेस टू 4x आहे, बरोबर का. मग ह्या मी 4 ला इंडेक्सचा काय करणार आहे सेपरेट करणार आहे, म्हणजे इंडायसेसची दुसरी प्रॉपर्टी की a रेस टू जर असं असेल m इंटू n, ठीक आहे, तर ती प्रॉपर्टी आपण अशी लिहू शकतो a रेस टू m इंटू n आहे, a रेस टू m, ओके, m इंटू n चालते, काय प्रॉब्लेम नाही, चालू शकतं. a रेस टू m इंटू n, ह्यालाच मी कसं लिहू शकतो a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n लिहू शकतो, बरोबर आहे का. म्हणजे इंडेक्स मध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, तर याचा अर्थ असा हेच मी मल्टिप्लिकेशन a रेस टू m, म्हणजे एक इंडेक्स आत घेऊ शकतो इंटू एक इंडेक्स मी त्या पूर्ण पार्टला इंडेक्सला लिहू शकतो. ओके, मग आता हा 2 रेस टू 4x आहे, मग ह्या 4 ला मी स्प्लिट करून काय लिहितोय बघा, 4 म्हणजे काय तर 2 इंटू 2 असतंय ना 4 म्हणजे, मग एक 2 मी आत लिहितो एक 2 मी बाहेर लिहितो आणि त्याच्याबरोबर x घेतो, म्हणजे 2 रेस टू 2 आणि बाहेर 2x, 2 चा किती होणार इथं 4 होणार आहे, बरोबर, इथं 4x आहे 4 होणार, जसं की m इंटू n, m आणि n असं असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं पॉसिबल आहे. करेक्ट आहे. ओके, म्हणजे हा एक पार्ट तुमच्या लक्षात आला असेल इथपर्यंत. ठीक आहे, ह्या दोन आयडेंटिटी आपण वापरल्यात. ठीक आहे, आता या स्टेप नंतर बघा y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू एक्स, तर मी तसंच ठेवतो. ओके, पण 4 रेस टू 1/2, 1/2 म्हणजे काय असतंय रे स्क्वेअर रूट, आणि 4 चं स्क्वेअर रूट किती असतंय 2, म्हणजे इथं आलं 2, म्हणजे 4 रेस टू 1/2 ची व्हॅल्यू किती घेतली मी 2 घेतली, आणि ते मी मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलंय 4 रेस टू एक्स बरोबर, बरोबर आहे का. म्हणजे मी असं लिहितो की 2 इंटू 2 गुणाची व्हॅल्यू आली 4 रेस टू 1/2 ची आली इंटू 4 रेस टू एक्स डिवायडेड बाय खाली 1 प्लस आता 2 चा स्क्वेअर, मला सांगा 2 चा स्क्वेअर किती असतो 4, बरोबर आहे का. आणि हा जो 2x आहे परत पुन्हा मी हीच प्रॉपर्टी वापरणार आहे, सध्याला मी इथं 2x लिहितो, पण याच्या खालच्या स्टेपला मी ही प्रॉपर्टी पुन्हा रिपीट वापरणार, म्हणजे मी या ठिकाणी काय करणार y बरोबर साइन इनवर्स ऑफ, हे मी तसंच ठेवतो 2 इंटू 4 रेस टू एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 4 रेस टू 2x ला मी स्प्लिट कसं करणार आहे m इंटू n ला, m आत घेऊ शकतो n बाहेर घेऊ शकतो, तसं 4 रेस टू मी इथं आत x घेणार आहे आणि त्याचा मी काय करणार स्क्वेअर. करेक्ट आहे. आता तुम्हाला माहित आहे की बाहेर जर साइन इनवर्स असेल तर आतमध्ये एकतर साइन 2 थिटा किंवा कॉस 2 थिटा चाच फॉर्म्युला तयार होऊ शकतो, त्या पद्धतीनेच आपल्याला सबस्टिट्यूशन देतात आपल्याला एक्झाम्पल. मग हे जर आपण पॅटर्न बघितला तर आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आठवतो, कोणता 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, मग यासाठी मला काय करावं लागेल रे, 2 तर माझ्याकडे आहे, ओके, टॅन थिटा जागेवर इथं कोण आहे 4 रेस टू एक्स, म्हणजे मला
4x ला tan थिटा पुट करावा लागेल. मग आपण काय म्हणूया तिथं पुट 4x इक्वल टू काय सांगा tan थिटा. मग आपण लगेच थिटाची व्हॅल्यू काढतो. काय लिहितो tan इनवर्स 4x इक्वल टू थिटा येते. बरोबर आहे का. आता व्हॅल्यू पुट करा. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 सांगा 4x ला काय पुट केलं आपण tan थिटा म्हणजे इथं tan थिटा येणार आणि खाली 1 प्लस tan स्क्वेअर थिटा येणार आहे. आता y इक्वल टू काय येणार बघा इथं साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. आता ही गोष्ट पटकन लक्षात आली असेल तुमच्या. हा फॉर्म्युला साइन 2 थिटाचा आहे जो मी ऑलरेडी तुम्हाला इथं लिहून दाखवलाय. ठीक आहे. बरं आता इथं साइन इनवर्सचा साइन काय झाला कॅन्सल. y बरोबर 2 इंटू थिटा. थिटा कोण आहे सांगा इथं tan इनवर्स 4x हा थिटा आहे. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. मग आता y चं डेरिव्हेटिव्ह काय आलं dy बाय dx इक्वल टू 2 इंटू tan इनवर्स 4x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे बघा याच्या पुढं 1 अपॉन 1 प्लस 4x चा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे का. ठीक आहे. आणि हा 4x चा पण डेरिव्हेटिव्ह येणार आहे ना मल्टिप्लाय करून. आता हे 1 च्या जागेवर तुम्ही इथं मल्टिप्लाय करून लिहितो 4x log 4. हे फायनल आन्सर आपलं राहणार आहे की 2 इंटू 4x log 4 अपॉन 1 प्लस 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन होऊ शकतात पण ह्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते इथपर्यंत जरी सोडवलं तरी चालतंय. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपण इंडायसेसच्या फॉर्म्युले वापरून कसं सिम्प्लिफिकेशन करतो त्याचबरोबर आपल्याला इथं ट्रिग्नॉमेट्रीचे पण कसे फॉर्म्युले वापरायचे ह्या गोष्टी लक्षात येतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला फॉर्म्युले तुमचे पाठ असणे इम्पॉर्टंट आहे. विदाउट फॉर्म्युले हे तात्पुरतं लक्षात येणार आहे. ओव्हरऑल तुम्ही ज्यावेळेस सगळ्या गोष्टी पुढे शिकाल तर मागच्या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतील जर फॉर्म्युले पाठ नसतील तर मी पुन्हा एकदा सांगतोय तुमचे फॉर्म्युले परफेक्ट पाहिजेत. फॉर्म्युले परफेक्ट झाल्यानंतर या पार्टची जवळपास तुमची 1 ते 2 वेळा तरी न बघता रिव्हिजन झाली पाहिजे. न बघता सोडवता आलं पाहिजे तर कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे. नाहीतर तुम्ही कितीही अभ्यास करा गोष्टी पुन्हा त्या विसरणारच आहेत. का मेन बेसच तुमचा क्लिअर नसणार आहे फॉर्म्युले. तर फॉर्म्युले परफेक्ट ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. बाकी सोपं आहे. मग आता हा एक पार्ट लक्षात आला. याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि हे एक्झाम्पल एक लिहून घ्या. यानंतर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया. आता या एक्झाम्पल मध्ये बघा काय दिसतंय. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पण बघा 1 मायनस 1 प्लस. आता बघा बरं 1 मायनस 1 प्लस असं आपल्याकडे जेवढे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये कॉस टू थिटा मध्येच आहे फक्त तसं. ठीक आहे. बरं बाहेर दिलंय साइन इनवर्स म्हणजे आतमध्ये एक तर कॉस टू थिटाचा फॉर्म्युला तयार होईल नाही तर साइन टू थिटाचा फॉर्म्युला तयार होईल. दोघांपैकी एकच काहीतरी होणार आहे. इथं टॅन टू थिटाचा फॉर्म्युला किंवा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला म्हणजे या ठिकाणी टॅनचा संबंध येणार आहे का सबस्टिट्यूशन मध्ये नाही. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होणार आहे जर तुम्हाला या पार्ट मध्ये हा जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर तुम्हाला स्क्वेअरची गरज आहे. टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे. बरोबर आहे का. मग इथं तोच प्रॉब्लेम आहे की इथं आहे क्यूब. आपल्याला पाहिजे स्क्वेअर. काय क्यूब आहे काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे. मग ऍडजस्टमेंट करताना कशी करायची बघा. जर माझ्याकडं a रेस टू m आहे आणि मला a रेस टू n ची ऍडजस्टमेंट करायची. कशाची ऍडजस्टमेंट करायची a रेस टू n ची. तर मग n जर मला आणायचं असेल इंडेक्स मध्ये तर मी कसं आणणार आहे तर बघा a रेस टू m तर मी तसंच ठेवणार आणि ह्या इंडेक्स मध्ये ह्या m ला काय करणार आहे n न डिवाइड करणार खाली. बरोबर आहे का. डिवाइड केलं तर मल्टिप्लाय करायला लागेल आणि n नच मी काय करणार आहे मल्टिप्लाय. ते मल्टिप्लाय केलेलं n आपण बाहेर पण लिहू शकतो. म्हणजे मी हे असंही लिहू शकतो a रेस टू m अपॉन n ब्रॅकेट रेस टू n म्हणजे हा n मी बाहेर पण लिहू शकतो. कुठली प्रॉपर्टी आहे आपली ही प्रॉपर्टी करेक्ट आहे. म्हणजे सिम्प्लिफिकेशन समजलं पाहिजे. आता आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. आपल्याला कशाची गरज आहे स्क्वेअरची गरज आहे 2 ची गरज आहे. मग आता या ठिकाणी y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस इथं m म्हणजे इथं कोण आहे 3 म्हणजे इथं x क्यूब आहे. ठीक आहे. आपल्याला कशाची गरज आहे 2 ची गरज आहे. म्हणजे 3 ला 2 ने डिवाइड केलं पाहिजे इंडेक्स मध्येच आणि 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे वरती पण. मग फायनल रिझल्ट या पद्धतीने दिसेल तुम्हाला. 2 ने मी डिवाइड करणार आणि 2 न मी बाहेर ह्या एवढ्याच पार्टला मल्टिप्लाय करणार आहे. कळलं. आणि खाली काय येणार बघा बरं मग 1 प्लस सेम तोच पॅटर्न येणार आहे x रेस टू 3/2 आणि ब्रॅकेटचा काय होणार आहे स्क्वेअर. करेक्ट इथपर्यंत. ठीक आहे. बरं आता तुम्हाला लक्षात आलं की इथं स्क्वेअर मिळाला इथं स्क्वेअर मिळाला वरती 1 मायनस खाली 1 प्लस म्हणजे इथं पुट x रेस टू 3/2 इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर टॅन इनवर्स x रेस टू 3/2 इक्वल टू काय येणार आहे थिटा. y बरोबर काय येणार आहे साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मग आता हा कुणाचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ हा आहे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. करेक्ट इथपर्यंत. ओके.
आता मागची 2 लेक्चर जर तुम्ही बघितले असतील तर निश्चित लक्षात आलं असेल तुमच्या की कॉसचं कन्व्हर्जन मला साइन मध्ये करायचं आहे. तर आपण कसं करतो, तर कॉस 2 थिटा असेल तर साइन मध्ये कन्वर्ट करताना y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉसच्या जागेवर काय लिहितो आपण, साइन लिहितो. आणि हा जो 2 थिटा अँगल आहे तो π/2 आपण काय करतो, मायनस करतो. कळालं तुम्हाला? कॉसचा जर साइन करायचा आहे तर कॉसच्या जागेवर साइन लिहायचा आणि इथला जो अँगल आहे तो π/2 तून मायनस करायचा. क्लिअर इथपर्यंत? ओके. सांगा साइन इनवर्स साइन काय होणार आहे, कॅन्सल. मग y इक्वल टू काय आलं, π/2 मायनस 2 इंटू थिटा. थिटा किती आहे सांगा, tan इनवर्स x⁵3/2 आहे. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. आता डिफरन्शिएट करूया त्याला आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू π/2 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू tan इनवर्स x⁵3/2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/1 प्लस x⁵3/2 चा स्क्वेअर. करेक्ट. मग आता त्या स्क्वेअरला हे खालचं 2 काय होणार आहे, कॅन्सल होऊ शकतंय आणि x⁵3/2 चं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून 3/2 x⁵1/2. करेक्ट आहे का? ओके. आता ह्याचं मी सिम्प्लिफिकेशन इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतो, बघा समजून घ्या. सिम्प्लिफिकेशन काय, dy/dx इक्वल टू -2 इंटू इथं किती आहे, 3/2 न्यूमरेटरचा पार्ट चाललाय, x⁵1/2 म्हणजे √x आलं इथं, डिवायडेड बाय खाली या 2 ला हा 2 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे इथे येणार 1 प्लस x3. परत ह्या 2 ला हा 2 काय होणार, कॅन्सल. म्हणजे आन्सर आपला आला -3√x अपॉन 1 प्लस x3. सीईटी मध्ये इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. क्लिअर आहे? म्हणजे अवघड नाहीये, फक्त तुम्हाला या टिपिकल एक्झाम्पलची प्रॅक्टिस असणं इम्पॉर्टंट आहे. सोडून सोडून गोष्टी लक्षात येतात. एवढं जर तुमच्या लक्षात आलं असेल की हा सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर हा पार्ट तर आपला मागच्या लेक्चर प्रमाणेच कन्वर्ट होतोय. ठीक आहे. मग आता हा सगळा पार्ट व्यवस्थित पुन्हा एकदा बघा कुठला राहिलाय का, लिहून घ्या शांतपणे, याची प्रॅक्टिस करा. यानंतर आपण अजून 2 एक्झाम्पल बघणार आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. पुढचे एक्झाम्पल काय आहेत, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 इंटू x⁵5/2 अपॉन 1 मायनस x⁵5. ठीक आहे. मग हा बघा आता फॉर्म्युला आतमध्ये कुणाचा दिसतोय, तर आतमध्ये आपल्याला या ठिकाणी कुठला फॉर्म्युला तयार होईल असं वाटतं तुम्हाला, तर या ठिकाणी आपल्याला tan 2 थिटाचा फॉर्म्युला तयार होईल. काय असतो फॉर्म्युला, 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला. मग आता हा एक्झॅक्ट फॉर्म्युला जर आपल्याला तयार करायचा झाला तर बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे. ओके. इथं x⁵5/2 आहे, इथं tan थिटा आहे आणि त्याचबरोबर खाली 1 आहे मायनस मायनस आणि x⁵ फक्त 5 आहे. ह्याचा कुठं स्क्वेअर वगैरे आहे का, नाही. कारण जर तुम्हाला इथं काय सबस्टिट्यूशन जे काय होणार आहे त्याचा इथं काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. मग आपण काय करणार आहे, इथं x⁵5/2 आहे, त्याला जर आपण tan थिटा पुट करायचं असेल तर इथं पण 5/2 असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं 2 ची गरज आहे. मग मागच्याच एक्झाम्पल प्रमाणे ह्या ⁵ ला 2 न डिवाइड करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं. मग काय येणार सांगा, इथं एक्झाम्पल मध्ये y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 x⁵5/2 अपॉन 1 मायनस x⁵5. याला 2 न डिवाइड करा, 2 न मल्टिप्लाय करा. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे बघा सेम पॅटर्न आला खाली. ओके. आता पुट सबस्टिट्यूशन काय येणार सांगा, पुट x⁵5/2 ला आपल्याला काय पुट करायचंय, tan थिटा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार सांगा, देअरफॉर tan इनवर्स x⁵5/2 इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे, थिटा येणार आहे. करेक्ट. ओके. आता ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. y इक्वल टू काय येणार सांगा, tan इनवर्स ऑफ 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. करेक्ट आहे. ओके. आता या स्टेप नंतर पुढं आपण आपल्याला माहिती आहे हा कुणाचा फॉर्म्युला आहे, tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. मग y बरोबर काय येणार सांगा, इथं y इक्वल टू, तर y इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan 2 थिटा येणार आहे. tan इनवर्स tan काय झालं, कॅन्सल. y इक्वल टू 2 इंटू थिटा. थिटा किती आहे सांगा, थिटा आहे tan इनवर्स x⁵5/2. करेक्ट आहे. ओके. मग आता इथं बघा y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy/dx बरोबर 2 इंटू tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x⁵5/2 चा स्क्वेअर इंटू x⁵5/2 चा डेरिव्हेटिव्ह x⁵ बघा 5/2 चा डेरिव्हेटिव्ह 5/2 पुढे येणार, बरोबर आहे. x⁵ इथं किती येणार आहे बघा 5/2 मायनस 1, किती आन्सर येणार आहे, 3/2 येणार इथं.
क्लिअर आहे? ओके. बरं, ह्या 2 ला इथला 2 काय होणार आहे? कॅन्सल. बरं, ह्या 2 ला इथला 2 काय होणार? कॅन्सल. मग राहणार काय सांगा इथं? 5x⁻², करेक्ट, डिवायडेड बाय खाली 1 प्लस एक्स. या 2 ला हा 2 कॅन्सल झाला तर काय राहणार इथं? फक्त 5. म्हणजे फायनल आन्सर आपला असं असणार आहे की 5x⁻³ अपॉन 1 प्लस x⁻5 येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट असा असणार आहे 1 मायनस 1 प्लस. कुठला फॉर्म्युला आहे? कॉस टू थिटा सारखाच फॉर्म्युला आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. ओके. मग आता इथं मी ह्या 9 मध्ये बदल करणार आहे. y इक्वल टू काय लिहिणार आपण? कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 9 म्हणजे मी असं लिहू शकतो का बघा? 3⁻²⁴9 म्हणजे 3 चा स्क्वेअर आहे. सेम खाली तोच बदल करायचा. खाली काय होणार आहे? 1 प्लस 3⁻²⁴. बरं, आता तुम्हाला इंडेक्सची प्रॉपर्टी माहिती आहे. हा 2 बाहेर घेऊ शकता, हा x आत घेऊ शकता. मग y इक्वल टू इथं स्क्वेअरची गरज आहे तर मग आपण काय लिहिणार? कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 3 x आत घेणार आहे, स्क्वेअर बाहेर टाकणार, 1 प्लस 3 x आत घेणार, स्क्वेअर बाहेर टाकणार. मग आता इथं काय तयार झाला फॉर्म्युला? 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. म्हणजे इथं सबस्टिट्यूशन काय येणार आहे? मग पुट 3x इक्वल टू टॅन थिटा. सांगा थिटा बरोबर काय? मग टॅन इनवर्स 3x बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करा. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कुणाचा फॉर्म्युला आहे हा? y इक्वल टू कॉस इनवर्स म्हणजे आतमध्ये कॉस टू थिटाचा फॉर्म्युला तयार झाला. ह्यालाही काय झालं? कॅन्सल. राहिलं काय मग? y इक्वल टू 2 इंटू थिटा. थिटा किती आहे सांगा? थिटा आहे टॅन इनवर्स 3x आणि याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. yचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? dy/dx 2 इंटू टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस 3x चा स्क्वेअर इंटू 3x लॉग 3 येणार इथं. बरोबर आहे का? 3x लॉग 3. मग फायनल आन्सर आलं 2 इंटू 3x लॉग 3 अपॉन 1 प्लस 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजे हे या पद्धतीने आपण हे चौथं आणि हे 5वं एक्झाम्पल बघितलं. आपण असे 5 एक्झाम्पल बघितले. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे माझ्या मते सबस्टिट्यूशन मेथड मधली जेवढी पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल होती, जी जरा थोडीशी डिफिकल्ट होती, ती सगळी एक्झाम्पल आपली झालेली आहेत. मग आता हे सगळं व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या. ह्याची प्रॅक्टिस करा सगळ्यात महत्वाचं, कारण हे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लक्षात येणारा पार्ट नाहीये. त्याच्यामध्ये बेसिक तुमचं किती क्लिअर आहे ह्याच्यावर डिपेंडेंट गोष्टी किती लक्षात येणार आहेत. एकदा नाही कळालं पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा समजून घ्या गोष्टी. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.